हॅलो एव्हरीवन, सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला दाखवते तुम्हाला दिवसभरात काय माझं शेड्यूल होतं. तर मी पटापट छानपैकी बंकू भैयाची रील वगैरे छानपैकी बनवून घेतली, एडिट केली आणि टाकून सुद्धा दिली. अहो, मला खूप मदत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती काम करायला. नंतर मी छानपैकी वगैरे कामं केली आणि दुसऱ्या रीलची सुद्धा छानपैकी तयारी केली. आणि बघा, मस्त दुपारी मला खायचे होते. नंतर पानगी उपवास होता, तर चला म्हटलं उपवास तर आपण पानगीवरच सोडूया. मग पटापट पानगीची तयारी केली आणि जायचं गोष्ट मेकअप स्टुडिओसाठी मला हेअरस्टाईल करायची होती, ते सुद्धा मी करून घेतली. नंतर काय हेअरस्टाईल झाली आणि पानगीचं छान भिजून ठेवलं, ते सुद्धा मग थोडा वेळ ठेवलेला. मस्त पानगी मी बनवून घेतले. बघा, मला हे पानगी पहिल्यापासून बनवणे, कारण आमच्या गावामध्ये मी सगळं काही शिकलेली आहे. कारण या वेळेला मस्त पानगी आणि आलू वांग्याची भाजी खायला मज्जाच वेगळी. फेवरेट आहे माझी भाजी, म्हणून मी मस्त 2च पानगी बनवले, एक माझ्यासाठी आणि एक तर माझ्या आहोंसाठी. त्यांना आवडत नाही, पण माझं त्यांना ते खाऊनच घेते. तर बघा, नंतर मी छानपैकी शेकोटी केली आणि त्याच्यातच ठेवले गवऱ्या वगैरे टाकून, कारण हा सगळा जुगाड मला करावा लागला. मस्त आलू वांग्याची भाजी, पानगी वगैरे मस्त एन्जॉय केलं, भरपूर मज्जा आली. नंतर काय दिवसाचा आहे, नंतर आमच्या शेकोटीपासूनच तो सुद्धा झाला. तर चला, उद्या भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. ओके, टाटा, बाय.